हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रकटीकरण 13:11-18 प्रकटीकरण 13:11 नंतर ते दुसरे श्वान भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोपऱ्यासारखी 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. वचनकाराला ते पहिल्या श्वासाचा सर्व अधिकार समक्ष चालविले आणि ज्या पहिल्या श्वासाचा प्राणबंधक वावरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करीते. वचन 13 ते मोठी चिन्हे करीते. माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करीते. वचन 14 जी चिन्हे त्या श्वासासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते त्यावर ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना थकविते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताना जिवंत राहिलेल्या श्वासासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांची सांगते. वचन 15 त्या श्वासाच्या मूर्ती प्राण काढण्याची त्याला मुभा देण्यात आली त्यासाठी की श्वासाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोण त्या श्वासाच्या मूर्तीला नाम करणार नाही ते जीवे मारले जावे असे तिने घडवून आणावे. लहानपण भगवान गरिबी स्वातंत्र्य व त्रास ह्या सर्वांनी आपल्या उष्णकामावर किंवा कपाळावर खून करून घ्यावी. वचन 17 आणि ज्यांच्यावरती खूनाचे त्या श्वासाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्यावे त्यांच्याशिवाय कुणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकत घेता येऊ नये असे ते श्वासन करीते. वचन 18 येथे पावलेचे नाम आहे ज्याला बुद्धी आहे त्याने श्वासाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो की त्याची संख्या 766 होईल. हालेलुया हालेलुया हालेलुया। पहा वचन काय सांगते की नंतर एक शपथ भूमीतून वर आली आणि या शपथाला जे अगोदरचे जे शपथ होते म्हणजे सैतान, या सैतानाने त्या शपथाला अधिकार दिला आणि मात्र अशासाठी त्याने अधिकार दिला की त्या शपथाने सैतानाला नमन करावे आणि लोकांना सैतानाकडे वळवावे. अशासाठी की सर्व लोक सैतानाकडे वळले जावे त्याने सैतानाला नमन करावे आणि सैतानाचा शिक्का किंवा सैतानाचं चिन्ह आपल्यावर करून घ्यावे. म्हणून या सैतानाने त्या शपथाला अधिकार दिला, हक्क दिला की काम तुला मात्र करायचंय. त्या शपथाला असाही अधिकार देण्यात आला होता की त्याने मात्र मूर्तीला बोलण्याची शक्ती द्यावी की मूर्तीने बोलावे ज्याद्वारे लोक मूर्तीकडे वळाले जातील आणि ज्याद्वारे लोक या मूर्तीला अर्थात सैतानाला नमन करतील, वंदन करतील आणि सैतानाची खून आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपालावर करून घेतील. आणि ही संख्या किंवा हे चिन्ह असंच ना की ज्याद्वारे त्यांना काही पण विकत देता येईल किंवा विकत घेता येईल. परंतु ज्या कोणावरती चिन्ह नसेल किंवा ती संख्या नसेल ना त्याला विकत घेता येणार ना विकत देता येणार. आणि ही संख्या किंवा हे चिन्ह म्हणजे सैतानाचा आकडा 666 आकडा आहे. आता या ठिकाणी वचन काय सांगते पहा, सैतान काय करते? सैतान या शपथाला अधिकार देते. का अधिकार देते? कारण सैतानाकडे लोक जमले जावे म्हणजे त्या शपथाने लोकांना भगवावे, लोकांना सैतानाकडे आणावे आणि लोक बिघडून जावे, त्याने परमेश्वराला सोडावे. म्हणून हा सैतान त्या शपथाला अधिकार देते. आज सैतान आज अनेक लोकांना असा अधिकार देते की त्याने अनेकांना फसवावे आणि अनेकांना पापात पडावे. म्हणून या ठिकाणी बायबल सांगते की सैतान काय करते पहा, सैतान अशा गोष्टी करते की ज्याद्वारे लोक या सैतानाकडे वळतील, त्याची खून धारण करून घेतील आणि त्याला नमन करतील. आणि त्या खुनीच्या द्वारे काय होईल पहा, ही जी संख्या आहे, ही जी खून आहे किंवा ही जी चिन्ह आहे 666 आकडा जो उजव्या हातावर किंवा कपालावर असणार, जो सैतान मात्र शिक्का मानवावर मारणार. आणि ही कधी घडणार बघा, सुरुवातीला जे आहे आता
आजच्या स्थितीत आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत, तर मात्र येणाऱ्या वर्षात लोक प्रभूमध्ये जीवन जगत राहणार. मग या वर्षामध्ये जो काही काल आहे, काही अवधी जो आहे पृथ्वीत मानवासाठी जो परमेश्वराने दिलेला, या अवधीत लोकांनी परमेश्वराला स्वीकारणे, परमेश्वराकडे वळणे किंवा परमेश्वराची आराधना करणे, मात्र या गोष्टी माणसाला सोपवून देण्यात आलेल्या आहेत की या अवधीमध्ये तुम्ही देवाकडे वळा आणि परमेश्वराची सेवा करा किंवा पाप सोडा, वाईट सोडा. आता जो काल आपल्याला देण्यात आलेला आहे, जी वेळ देण्यात आलेली आहे, ही वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची. परंतु या वेळेत आपण परमेश्वराकडे वळाले नाही, परमेश्वराची सेवा केली नाही, पाप सोडलं नाही. आता ज्या वेळेला प्रभू येशू येईल त्यावेळेला प्रभू येशू काय करेल? प्रभू आपल्या लोकांना त्याच्या जोडीला घेऊन जाईल आणि जे प्रभूमध्ये वळाले नाही, उद्धार पावले नाही, ते राहतील. आणि मग येईल तो मात्र आकडा 666चा आकडा. प्रभूला न स्वीकारल्यामुळे पुन्हा एकदा त्याला एक संधी असणार. ही 666चा आकडा येणार आणि या आकड्यामध्ये असं घडणार, सैताना आकडा माणसाच्या कपालावर किंवा उजव्या हातावर मात्र देणार, ज्याद्वारे तो आकडा ज्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा हातावर असेल तोच मनुष्य वस्तू खरेदी करू शकणार, त्याला जे हवं आहे ती तू घेऊ शकणार, खाऊ घेऊ शकणार, या पृथ्वीत राहू शकणार. परंतु ज्याच्यावर तो आकडा नसेल त्याचा मात्र वध करण्यात येणार, त्याला मात्र मारून टाकण्यात येणार. आता आकडा कोण काढून घेणार? सैतानाचे लोक, पापाला बली पडलेले. पण या 3.5 वर्षामध्ये मात्र पुन्हा संधी असणार, जे लोक तो आकडा काढून घेणार नाही आणि प्रभू येशूला स्वीकारणार, प्रभू मध्ये वाढणार, प्रभूलाच धरून राहणार आणि तो आकडा काढून घेणार नाही. भले त्यासाठी त्यांना मृत्यू पण येणार, पण तरी या पृथ्वीत आलेला मृत्यू त्याला जीवन देणार, म्हणजे ती स्वर्गात जाणार, देवाच्या राज्यामध्ये ती प्रवेश करणार. आता हे 3.5 वर्ष सैतानाला देण्यात येतील. या 3.5 वर्षामध्ये सैतान आपलं राज्य, आपलं साम्राज्य चालवेल आणि आपला आकडा, आपलं चिन्ह तो लोकांवर लादेल आणि लोकांना तो आपल्याकडे म्हणजे पापाकडे, अधोलोकाकडे तो वळवेल. अनेक लोक फसले जातील, अनेक लोक मूर्तीला, सैतानाला नमन करतील, अनेक लोक पाप करतील, प्रभू येशूलाही नाकारतील, प्रभू येशूलाही सोडून जातील आणि अशा प्रकारे मात्र त्याचा अंत आणि त्यांचा नाश होईल. तर इकडे सैतानाचं एक चिन्ह आहे, सैतानाचा एक आकडा आहे, 666चा आकडा. हा आकडा कशा प्रकारे लोकांवर येणार पहा. प्रभूला ओळखून प्रभूला नाकारणार, प्रभूला सोडून जाणार, पुन्हा पापाच्या दिशेने वळणार, तर सैतान हा आकडा मात्र आपल्या कपालावर मारणार. प्रभूला सोडून जाणार, पुन्हा पापाच्या दिशेने वळणार. तर हल्ली मात्र या आकड्याला तर सुरुवात झालेलीच आहे. 666चा आकडा या पृथ्वीमध्ये सुरू झालेलाच आहे. अनेक ठिकाणी हा आकडा देण्यात येते, हा शिक्का अनेकावर मारण्यात येते. अनेकांनी मात्र या 666चा आकडा अगदी आपल्या हातावर, कपालावर कोरून सुद्धा घेतलेले, ज्याद्वारे ते सैतानाच्या पक्षाचे लोक बनलेले. तर काही लोकांना या गोष्टीची जाणीव किंवा माहिती पण नाही, पण तरी सुद्धा त्याने हा आकडा आपल्यावर मात्र कोरलेला आहे. सैतानाने आपलं काम तर चालू केलेलंच आहे आणि जेव्हा त्याला ती 3.5 वर्ष देण्यात येतील तेव्हा त्या 3.5 वर्षात तो लोकांना, पुष्कळ लोकांना फसवेल आणि पुष्कळ लोकांना तो अधोलोकाकडे घेऊन जाईल, परमेश्वरापासून तो दूर करेल. तर आपल्याकडे आतापासूनच वेळ आहे. आताचा जो अवधी आहे, आताची जी आपल्याला प्रभूने संधी दिलेली आहे, याच वेळेत परमेश्वराकडे वळणं, परमेश्वराची सेवा करणं, सर्व पाप सोडून देणं हे फार महत्वाचं आहे. 666चा आकडा येणार आणि हा आकडा जो आहे हा सैतानापासून असणार. एकदा काही तो आकड्याचा शिक्का माणसावर बसला तर मग मनुष्याने मग किती पश्चाताप केला, किती प्रायश्चित केलं तरी त्याला क्षमा मिळू शकत नाही, कारण तो सैतानाचा व्यक्ती बनणार. महत्वाचं सांगायचं म्हणजे एकदा काही त्याच्यावर आकडा बसला तर तो पूर्ण सैतानाच्या योजनेने चालणार. त्याचं मन पूर्ण सैतानामध्ये
असणार, म्हणजे पूर्ण सैतानाच्या हातात. सैतान त्याच्यावर मात्र पूर्ण रीतीने नियंत्रण ठेवणार. पूर्ण तो सैतानाच्या ताब्यात सापडणार. मग तो स्वतःहून काही करू शकत नाही किंवा त्याच्या स्वतःची बुद्धी चालणार नाही. त्याची बुद्धी सैतान चालवणार. ना तो प्रभूचं नाव घेणार, ना तो प्रभू मध्ये वाढणार. एकदा काय तो आकडा त्याच्यावर बसला तर पूर्ण त्याच्या जीवनाचा ताबा, नियंत्रण सैतानाच्या हातामध्ये असणार. आणि मग सैतानाला हवं तशा प्रकारे सैतान त्या माणसाला चालवणार किंवा त्या माणसाला त्या वाईट गोष्टी करायला लावणार. हालेलुया, हालेलुया. हा 666चा आकडा जो आहे, जो सैतानाकडून आहे, जो माणसाच्या विनाशाचं एक चिन्ह, नाशाचं एक चिन्ह आणि गंधक अग्नीच्या सरोवरात टाकण्याचं एक चिन्ह आहे. याद्वारे मनुष्य त्या गंधक अग्नीच्या सरोवराकडे ओढला जाणार या 666च्या आकड्याच्या द्वारे. आणि ही सैतानाची मात्र खून आहे. पहा बायबल काय सांगते प्रकटीकरणामध्ये 14 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये 9 ते 11 पर्यंत. त्याच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी शापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपालावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकरा समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्याच्या पिढीचा दूर युगायुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतात त्यास आणि जी कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. पहा 666चा आकडा, चिन्ह, खून ज्या लोकांनी आपल्या कपालावर किंवा हातावर करून घेतलेले किंवा घेणार आहेत ते सर्व देवाच्या क्रोधास पात्र ठरणार. ते सर्व गंधक अग्नी याच्यामध्ये पडणार. युगांसाठी ते पीडा भोगणार. रात्रंदिवस त्याला विश्रांती मिळणार नाही. युगासाठी ते पीडा भोगणार. पृथ्वीवर अन्नासाठी, वस्तूसाठी, मोहासाठी ते चिन्ह करून घेणार. पण युगाच्या जीवनासाठी पीडा भोगायला गंधक अग्नीच्या सरोवरात ते पडणार. हालेलुया, हालेलुया. पुढे मात्र येणारा जो अवधी आहे, येणारी जी वेळ आहे, या वेळेत भरपूर कठीण परिस्थिती येणार, भरपूर कठीण प्रसंग येणार, आणखीन कठीण स्थिती त्यावेळी येणार. त्यामुळे लोकांचा टिकाव लागणं फार कठीण बनलं जाणार. म्हणून आता संधी आहे परमेश्वराकडे वळण्याची, प्रभूवरती जीवन जगण्याची, पूर्ण प्रभूला धरून चालण्याची, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालण्याची हीच वेळ आहे. प्रभूला सोडून जाऊ नका, प्रभूला नाकारू नका, तर पूर्ण रीतीने प्रभू येशू मध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. नाहीतर येणाऱ्या पुढच्या स्थितीत सैतानाच्या हातात सापडतील आणि स्वतःचा नाश करून घेतील. म्हणून त्यासाठी आपल्याला सावध राहायचंय, परमेश्वराकडे वळायचंय. कारण हा सैतानाचा आकडाच आहे 666 आकडा. ही संख्या किंवा एक चिन्ह किंवा मात्र ही जी खून आहे ही मात्र माणसावर लादण्यात येणार. हा शिक्का मारण्यात येणार, ज्याद्वारे तो मनुष्य पूर्ण सैतानाचा बनला जाणार, सैतानाच्या ताब्यात जाणार. त्याची बुद्धी काम करणार नाही. तू काय करतोय त्याची त्यालाच समजणार नाही. कारण सैतान त्याच्याद्वारे काम करून घेणार. चुकीच्या गोष्टी किंवा पाप करून सैतान त्याच्या हातून घेणार. त्याची बुद्धी काम करणार नाही, त्याची बुद्धी चालणार नाही. सैतानच त्याच्या बुद्धीवर कब्जा करेल. हालेलुया. म्हणून ही वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची. आणि जर आपण प्रभूकडे वळले नाही तर वचन काय सांगते पहा, जर हा 666चा आकडा किंवा ही खून धारण करून घेतली तर प्रकटीकरण 16 अध्याय 2 वचनात, तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा त्या शापदाची खून धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस वाईट व घाणेरडे फोड आले. काय सांगते बायबल? वचन सांगते जे लोक त्या मूर्तीला नमन करतील, जी मूर्तीमध्ये सैतान जीव घालेल, ती मूर्ती बोलेल, आणि जे लोक या मूर्तीला नमन करतील आणि वचन सांगते की मूर्तीची
धारण करतील त्याला वाईट आणि घाणेरडे फोड येतील. त्यांच्या अंगावर फोड येणार. की खून धारण करणारे, या मूर्तीला वंदन करणारे लोकांना घाणेरडे आणि वाईट फोड येणार. संपूर्ण अंगभर त्यांच्या फोड येणार आणि फोडांची पीडा फार भयंकर असणार. त्याची पीडा फार भयंकर असणार. त्याची पीडा मनुष्य सहन करू शकणार नाही, इतकी पीडा असणार. 666 आकडा आपल्यावर काढणाऱ्या लोकांवर ही पीडा येणार. हालेलुया. परमेश्वरापासून त्यांना पीडा सहन करावी लागणार. अनेक कठीण परिस्थितीतून त्यांना जावं लागणार. जे लोक या सैतानाचं चिन्ह आपल्यावर काढून घेतील, त्याचा आकडा आपल्यावर काढून घेतील, त्यांना असह्य पीडा सोसाव्या लागणार. हालेलुया. हालेलुया. पुढे तर वचन सांगते की प्रकटीकरणामध्ये 19 अध्यायामध्ये 20 वचना तिकडे वचन काय सांगते पहा. मग शपथ धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने शपथाचे खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्याच्या समोर चिन्ह करून ठकविले होते. या दोहांना जलत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले. काय सांगते, हे जे शपथ आहे आणि खोटा संदेष्टा, या सर्वांना कुठे टाकण्यात येणार? गंध अग्नीच्या सरोवरात. कारण त्याने लोकांना ठकविले होते मूर्तीला नमन करण्यात. आणि वचन सांगते की मात्र हे चिन्ह म्हणजे 666चा आकडा त्यांच्यावर कोरण्यात. ज्याने मात्र ज्या लोकांना प्रवृत्त केलं होतं हे करायला, त्या शपथाला आणि त्या खोट्या संदेशाला गंध अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार. प्रकटीकरण 20 अध्यायामध्ये 10 वचनात त्या खोट्या संदेशाला आणि ती शपथ गंध अग्नीच्या सरोवरामध्ये टाकलं जाणार. आणि युगानुयुगासाठी मात्र ती शपथ, सैतान आणि खोटा संदेशा पीडा भोगणार. हालेलुया. हालेलुया. कारण त्याने लोकांना ठकविले होते. आता ज्याने आकडे काढून घेतले ते पण तिकडे जातील आणि ज्याने लोकांवर आकडा टाकला ते पण त्याच्यामध्ये जातील. ते सुद्धा त्या गंधक अग्नीच्या सरोवरामध्ये पडतील, ज्याने 666चा आकडा स्वतःवर काढून घेतलेले. ते लोक मात्र गंधक अग्नीच्या सरोवरात पडले जातील. आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे चालणार, आपल्या जीवनात आपण प्रभूला महत्व, प्राधान्य देणार, तर आपण सैतानाच्या हातात कधीच सापडणार नाही. पण त्यासाठी आपल्याला स्थिर राहायचंय, प्रार्थनेमध्ये वाढायचंय, परमेश्वराच्या आज्ञा आणि नियम याचे पालन करायचंय. तर ज्या वेळेला प्रभू येईल तेव्हा प्रभू बरोबर, प्रभूच्या जोडीला आपण स्वर्गात जाऊ शकणार. परंतु जर आपण प्रभूला नाकारले, प्रभूला सोडले, पापाकडे वळले, तर सैतान या आकड्याचा शिक्का मारायला आपल्याकडे येणार आणि मग आपण पूर्ण त्याच्या हाती सापडणार आणि गंधक अग्नीच्या सरोवरात जाणार. हालेलुया. जे लोक हे सैतानाचं चिन्ह, सैतानाचा आकडा आपल्याला काढून घेणार नाही, मग भले किती कठीण परिस्थिती आली, किती दबाव आला, तरी जे मूर्तीला नमन करणार नाही किंवा सैतानाचे खून आपल्याला धारण करणार नाही, ते लोक मात्र स्वर्गीय राज्यात उठविले जातील. त्याला पहिले पुनरुत्थान मिळणार. पहा वचन काय सांगते, प्रकटीकरण 20 अध्याय 4. ज्याने आपल्या उजव्या हातावर व कपालावर त्या सैतानाची खून धारण केली नव्हती, त्या मूर्तीला नमन केले नव्हते, ते जिवंत झाले. त्यांना पहिले पुनरुत्थान मिळाले. ते प्रभू बरोबर प्रथम 1000 वर्ष राज्य करतील. काय सांगते वचन? जे लोक हे सैतानाची खून धारण करणार नाही, जे लोक त्या मूर्तीला नमन करणार नाही, ते लोक, त्या लोकांना मारण्यात आले. बघा, अशी पण परिस्थिती येणार की खून धारण न केल्यामुळे, सैतानाला नमन, मूर्तीला नमन न केल्यामुळे मारून पण टाकण्यात येईल. पण तरी प्रभूसाठी मरतील, पण खून धारण करणार नाही आणि मूर्तीला नमन करणार नाही. तर बायबल सांगते पहिला ते जिवंत होतील. पहिले पुनरुत्थान त्यांचे होईल. 1000 वर्ष प्रथम ते प्रभू बरोबर राज्य करतील.
ते प्रभूचे पवित्र गण याजक या नात्याने प्रभूमध्ये जीवन जगतील. पहिले 1000 वर्ष ते राज्य करतील, तोपर्यंत कोणी जिवंत होणार नाही. 1000 वर्ष कोणती आहेत तर मात्र ही 1000वी वर्ष म्हणजे 7000व वर्ष. आता आपण जे आहोत ती 6000 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हालेलुया. 6000 वर्ष आता पूर्ण होणार आहे. आता 6000 वर्षाच्या अवधीमध्ये आपण आहोत. मग मात्र यानंतर जे 7000व वर्ष येणार आहे, म्हणजे जसं की 6000 वर्ष पूर्ण होती आणि मग जे 7000व वर्ष येणार आहे ती 7000व वर्ष म्हणजे 1000 वर्ष विश्रांती आहे, आराम आहे, विसावा आहे. आणि ही 1000 वर्षामध्ये प्रथम कोण राज्य करणार? ज्याने शपथाची खून धारण केली नाही, ज्याने मूर्तीला नमन केलं नाही, ज्यांचा वध प्रभू येशूसाठी झालेला आहे, ज्यांना प्रभूसाठी मारून टाकलेलं आहे, तेच लोक पहिला पुनरुत्थान प्राप्त करतील. आणि 1000व वर्ष म्हणजे 7000व जे वर्ष आहे, आता 6000व्या वर्षात आपण 7वं वर्ष किंवा 7वा दिवस किंवा 7000व वर्ष विसाव्याचं विश्रांतीचं वर्ष असते. 7वा दिवस विसाव्याचा, 7वं वर्ष विसाव्याचं, सप्ताहाचं 7वं वर्ष मात्र विसाव्याचं, किंवा मात्र जसं की मात्र 7000व वर्ष सुद्धा विसाव्याचंच वर्ष आहे. तर याच्यामध्ये राज्य कोण करणार आहे? प्रभूचे लोक, प्रभूचे पवित्र जन, जे खून धारण करणार नाही, मूर्तीला नमन करणार नाही, ते पहिला विसावा घेतील, ते पहिला प्रभू बरोबर राज्य करतील 1000 वर्ष. आणि मग 8000च्या वर्षाची सुरुवात होईल, तेव्हा शेवटची लढाई होईल, तेव्हा शेवटचं युद्ध होईल. आणि या युद्धामध्ये प्रभू काय करेल? प्रभू सैतानाच्या प्रजेला, सैतानाच्या लोकांना भस्म करेल, नष्ट करेल वरून अग्नी टाकून. आणि मग शेवटचा न्याय होईल. आणि या शेवटच्या न्यायामध्ये ज्या लोकांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहे ते सर्व प्रभू बरोबर राज्य करतील युगानुयुगासाठी, ज्या वर्षाला अंत नसणार. आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात नाही, म्हणजे ज्याने सैतानाला नमन केले किंवा मूर्तीपूजा केली किंवा सैतानाच्या कृतीप्रमाणे चालले, ती सर्व गंधक अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येतील. हा शेवटचा न्याय होईल. आणि या न्यायात प्रभूचे लोक प्रभू बरोबर युगानुयुग राज्य करतील. तेव्हा रडणे नाही, अश्रू नाही, दुःख नाही, उस्सासी नाही, शोक नाही, काहीच नाही, फक्त आनंदी आनंद असणार. हालेलुया, हालेलुया. तर आता आपल्याला बायबल शिकवते की याची खून धारण करू नका. बायबल सांगते ज्याने सैतानाची खून धारण केली नव्हती ते लोक कुठे आहेत बघा. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 15 अध्याय 2 वचनात वचन सांगते, मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. स्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. योहान काय म्हणतो? योहान म्हणतो ज्या लोकांनी त्या स्वापदावर, सैतानाच्या चिन्ह नामसंख्येवर म्हणजे 666च्या आकड्यावर जय मिळवला होता, विजय, तो आकडा काढून घेतला नव्हता, सैतानाला मूर्तीला नमन केले नव्हते, त्याच्यावर विजय प्राप्त केला होता, ते लोक कुठे बायबल सांगते? स्वर्गात अग्निमिश्रित या काचेच्या समुद्रावर ते उभे होते. त्यांच्या त्या देवाच्या वीणा होत्या, वाद्य. आणि 3 वचनात दिले की ते मोशेचे वचन संती, देवाचा दास मोशे व कोकराचे गीत गाताना म्हणत होते, प्रभूला धन्यवाद देत होते आणि स्तुती करत होते. ज्या लोकांनी सैतानाची संख्या काढून घेतली नाही ते स्वर्गात आहेत, परमेश्वराची स्तुती करत आहेत, गीते गात आहेत, प्रभूने त्यांना वीणा वाद्य दिलेले आहे. वचन संती अग्निमिश्रित काचेच्या समुद्रावरती उभे आहेत, परमेश्वराची आराधना करत आहेत, प्रभूची स्तुती करत आहेत, प्रभूची गौरव करत आहेत. म्हणजे जे लोक मात्र ही चिन्ह आपल्या हातावर किंवा कपाळावर काढून घेणार नाही, हा आकडा काढून घेणार नाही, सैतानाला मूर्तीला नमन करणार नाहीत, ते लोक स्वर्गात जाणार, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये ते राहणार, प्रभूची आराधना
आराधना करणार, प्रभूची स्तुती करणार, जे लोक या गोष्टीवर जय मिळवणार, विजय मिळवणार, ते स्वर्गात जाणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू आपल्याला या ठिकाणी संधी देते की हा जो 666चा आकडा आपल्या बसू नये म्हणून पूर्ण परमेश्वराच्या नियमात चला. एकदा काही तो शिक्का बसला तर मात्र गंधक अग्नीच्या सरोवरात पडले जातील. युगायुगासाठी पीडा भोगायला आपण त्या गंधक अग्नीच्या सरोवरात जातील. असं घडू नये म्हणून परमेश्वराकडे वळणं, परमेश्वराची आराधना करणं हे फार महत्वाचं आहे. जर आपण प्रभूकडे वळणार, प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार चालणार, तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून पूर्ण रीतीने आपल्याला परमेश्वराकडे वळायचंय. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर वचन काय सांगते पहा. आता आपण देवाचा शिक्का पाहू. सैतानाचा शिक्का कोणता आहे? 666चा आकडा हा सैतानाचा शिक्का, सैतानाची खून किंवा सैतानाचं चिन्ह आहे. आता देवाचा पण शिक्का आहे. जसं सैतानाचा शिक्का माणसावर पडल्यानंतर तो मनुष्य पूर्ण सैतानाचा बनतो. सैतान त्याच्यावर ताबा घेतो आणि मग तो मनुष्य कुठे जाणार? जिथे सैतान आहे तिकडे तो मनुष्य जाणार. म्हणजे गंधक अग्नीच्या सरोवरात तो मनुष्य सैतानाच्या जोडीला त्याच्यामध्ये पडणार. आता ज्या व्यक्तीवर देवाचा शिक्का आहे तो मनुष्य देवाचा बनणार. त्या व्यक्तीवर ताबा परमेश्वराचा असणार आणि तो मनुष्य कुठे जाणार? जिथे परमेश्वर पिता विराजमान आहे स्वर्गात, त्या ठिकाणी तो मनुष्य जाणार. तर हा देवाचा शिक्का कोणता आहे ते आपण पाहू. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 14 अध्याय पहिल्या वचनात वचन सांगते, नंतर मी पाहिले तो पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपालावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. बायबल काय सांगते? 1,44,000 हे जे लोक आहेत या लोकांच्या कपालावर कोणाचा शिक्का होता? प्रभू येशूच्या नावाचा आणि पित्याच्या नावाचा. हे नाव लिहिलेलं होतं. हा शिक्का आहे, पित्याचं नाव आणि प्रभू येशूचं नाव, हा तो शिक्का आहे. हालेलुया, हालेलुया. आता 1,00,000 हे 44,000 लोक स्वर्गाच्या राज्यात आहेत. प्रभू जिथे कुठे जातो तिथे प्रभू बरोबर जाणारे मात्र हे लोक आहेत. कारण बायबल सांगते ते या पृथ्वीतून प्रभू येशूसाठी विकत घेतलेले आहेत. ते प्रभूसाठी नवी गीत गातात. त्याने आपली वस्त्र वचन सांगते शुद्ध केलेले आहे. ते स्वतः शुद्ध आहेत आणि जिथे कुठे प्रभू जातो तिथे प्रभू बरोबर जाणारे ते लोक आहेत. कारण त्यांच्या मुखात असत्य कपट कधीच आढळले नाही आणि म्हणून ते प्रभूचे दास आहेत आणि त्यांच्या कपाळावर प्रभूचा शिक्का आहे. जसं की प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये 1 वचनापासून 8 वचनापर्यंत हा शिक्का त्यांच्यावर मारण्यात आलेला आहे 1,44,000 लोकांवर. तो कसा आहे पहा. बायबल सांगते की मात्र 3 वचन सांगते 2 वचनापासून, मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूताकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्याला तो उंच स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपालावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. पहा, हा शिक्का कोणता होता? पित्याच्या आणि पुत्राच्या नावाचा शिक्का होता. बायबल सांगते की जोपर्यंत 1,44,000 हे जे प्रभूचे दास आहेत यांच्या कपालावर शिक्का मारीपर्यंत कोणालाही उपद्रव करण्यात आला नाही. प्रथम मात्र प्रभूच्या
प्रभूच्या दासांवर मात्र हा शिक्का मारण्यात आला, पित्याच्या नावाचा आणि प्रभू येशूच्या नावाचा शिक्का. हे प्रभूचे लोक, हे प्रभूचे दास आहेत, ज्यांच्या मुखात कधी असत्य आढळलं नाही, जे पवित्र आहेत. जिथे कुठे प्रभू जातो तिथे तिथे प्रभू बरोबर फिरणारे हेच लोक आहेत. 1,44,000 लोक. आणि त्यांच्या कपालावर पित्याच्या नावाचा, पुत्राच्या नावाचा शिक्का आहे. आता ज्या कोणाच्या कपालावर पिता पुत्र याचा शिक्का आहे ते प्रभूचे लोक आहेत. त्यांना कोणी उपद्रव करणार नाही. प्रकटीकरण 9 अध्यायामध्ये बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की 3 ते 4 त्या धुरातून टोल निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्यात असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवलेला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये. तर ज्या माणसाच्या कपालावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. आता बघा इकडे वचन काय सांगते. हे जे टोल निघून आले, विश्वासारखी त्यांच्यामध्ये शक्ती होती. आणि मात्र या टोलाला कोणता अधिकार दिला. ज्यांच्या कपालावर देवाचा शिक्का नाही, ज्यांच्या कपालावर पित्याचं नाव, प्रभू येशूचं नाव मिळत नाही, त्यांना उपद्रव करण्यात येणार, त्यांना शिक्षा करण्यात येणार, त्यांना फटके मारण्यात येणार, त्यांना पीडा देण्यात येणार, त्यांना गंध अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार, ज्यांच्या कपालावर देवाचा शिक्का मिळत नाही. हालेलुया. तर इकडे परमेश्वराचा शिक्का आहे, प्रभू येशूचा शिक्का आहे आणि तू आपल्या कपालावर बसलाच पाहिजे. हा शिक्का आपल्या कपालावर बसला पाहिजे आणि तो शिक्का प्रभू येशूच्या नावाचा आणि देवपित्याच्या नावाचा शिक्का आहे. आणि हा शिक्का आपल्या कपालावर असेल तर आपल्याला उपद्रव करणार नाही, परंतु शिक्का नसेल त्यालाच उपद्रव होणार. वचन सांगते यचकेल 9 अध्याय 1 ते 11 वचनापर्यंत. हालेलुया. काय सांगते पहा. नंतर मात्र यचकेलने पाहिलं की मात्र आपल्या हातामध्ये हत्यारे घेऊन आलेल्या लोकांना त्याने पाहिलं. जे 6 पुरुष होते त्यांच्या हातामध्ये हत्यारे होते. त्याने शुभ्र तागाची वस्त्रे लिहिलेल्या एक मनुष्य होता. आणि मात्र ते लोक त्या ठिकाणी आले तेव्हा मात्र त्याने काय म्हटलं की जा. आणि मात्र ज्यांच्या कपालावर, वचन काय सांगते पहा, ज्यांच्यावर देवाची चिन्ह मिळत नाही, हालेलुया हालेलुया, त्यांना मात्र त्यांचा नाश करा, त्यांना मारून टाका. परंतु ज्यांच्यावर चिन्ह आहे त्याला काही करू नका. पहिली गोष्ट, प्रभूच्या लोकांवर त्याला चिन्ह करायला सांगितलं. या पुरुषाला काय सांगितलं, जा आणि जे देवाचे लोक आहेत त्यांच्या कपालावर चिन्ह करा. आणि कोणते देवाचे लोक आहेत आणि कोणत्या लोकांवर चिन्ह करायला सांगितलं बघा. बायबल काय सांगते पहा. तर वचन सांगते 4, परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरूशलेममधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगल कृत्यामुळे उस्सासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपालावर चिन्ह कर. कोणाच्या कपालावर चिन्ह कर? जे प्रायश्चित करत आहेत, अधर्म चालू आहे, पाप चालू आहे आणि ते देवाकडे विनवणी करत आहेत की प्रभू हे पाप थांबावं, हे वाईट थांबावं, सत्यता प्रगट व्हावी. आणि जे लोक परमेश्वर पिता म्हणतो, जे लोक माझ्याकडे वळालेले आहेत, विनंती करत आहे, आक्रोश करत आहे, त्यांना हे पाप आवडत नाही, त्यांना ही अमंगल गोष्टी आवडत नाही, म्हणजे जे पवित्र आहे, जे माझे नियम पाळणारे देवपिता म्हणतो, त्यांच्या कपालावर चिन्ह कर. आता शिक्का कोणाच्या कपालावर मारण्यात येणार होता? जे पवित्र जीवन जगत होते, ज्यांना पाप आवडत नाही, ज्यांना अधर्म आवडत नाही, ज्यांना चुकीच्या गोष्टी आवडत नाही, जे प्रार्थना करत आहेत, जे विनवणी करत आहेत, वाईट गोष्टी थांबाव्या म्हणून, लोकांनी देवाचे नियम पाळावे म्हणून आक्रोश करत आहेत, अशा लोकांच्या कपालावर जाऊन चिन्ह करा. तेव्हा त्याने जाऊन या प्रभूच्या लोकांवर चिन्ह केले, शिक्का मारला. त्यानंतर परमेश्वराने म्हटलं, आता ज्या लोकांच्या कपालावर चिन्ह नाही मिळत त्यांना मारून टाका आणि ज्या लोकांच्या कपालावर चिन्ह आहे त्याला उपद्रव करू नका.
हालेलुया. ज्यांच्या डोक्यावर, ज्यांच्या कपालावर देवाचं चिन्ह आहे त्यांना काही करू नका. अशा प्रकारे ते पुरुष निघाले आणि मात्र ज्यांच्या कपालावर प्रभूचं चिन्ह होतं, प्रभूचा शिक्का होता, त्याने काही त्रास दिला नाही, त्याला स्पर्श पण केला नाही. परंतु ज्या लोकांवर परमेश्वराचं चिन्ह नव्हतं त्यांचा मात्र वध करण्यात आला, त्यांना मारून टाकण्यात आले. यचकेल म्हणतो मी सुटलो, म्हणजे मला मारिले नाही, याचा अर्थ यचकेलवर सुद्धा हे चिन्ह प्रगट झाले होते. हा शिक्का प्रगट झाला होता परमेश्वर पित्याच्या नावाचा आणि प्रभू येशूच्या नावाचा. हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्या कोणाच्या कपालावर प्रभूचं चिन्ह आहे त्याला कोणताही त्रास देण्यात येणार नाही. पण ज्या कोणाच्या कपालावर प्रभूचं चिन्ह नाही त्यांना उपद्रव देण्यात येणार, पीडा देण्यात येणार. ते गंध अग्नीच्या सरोवरामध्ये पडले जाणार आणि युगायुगासाठी तिकडे पीडा भोगणार. आणि ज्याच्यावर प्रभूचं शिक्का आहे ते स्वर्गाच्या राज्यात युगायुग जीवनासाठी मात्र प्रवेश करणार, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात राहणार आणि प्रभू बरोबर राज्य करणार. परमेश्वराचा शिक्का आपल्यावर असावा. पुढे वचन काय सांगते पहा, तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 19 वचनात, तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे. बायबल सांगते तथापि स्थिर घातलेला पाया टिकून राहतो, त्याच्यावर हा शिक्का मारलेला आहे. म्हणजे जो मनुष्य स्थिर राहतो, टिकून राहतो, स्थिर पायाप्रमाणे मजबूत, त्याच्यावर प्रभूचा शिक्का बसलेला आहे. आणि ज्याच्यावर प्रभूचा शिक्का बसलेला आहे त्याला प्रभू ओळखतो की हा माझा माणूस आहे म्हणून. हालेलुया, हा माझा मनुष्य आहे म्हणून. आणि म्हणून जो प्रभूचं नाव घेतो, ज्याच्यावर प्रभूचा शिक्का बसलेला आहे, त्याने अनिती, पाप, वाईट या सर्वापासून दूर राहावे. परमेश्वरामध्ये त्याने जीवन जगावे. जसे की बघा कंपनीचा शिक्का असतो, कंपनीत काम करणारे ज्या एखाद्या कंपनीत काम करतात त्या कंपनीचे कपडे असणार, बॅज असणार, शिक्का असणार की अमुक कंपनीचे व्यक्ती आहेत म्हणून. हॉस्पिटलचा शिक्का असणार, जो हॉस्पिटलमध्ये काम करतात तो हॉस्पिटलच्या नावाचा शिक्का त्यांच्यावर असणार. किंवा इतर अनेक गोष्टी असतात दुकानाचे, कंपनीचे, मात्र हॉस्पिटलचे शिक्के असतात की ही व्यक्ती अमुक हॉस्पिटलचे, अमुक कंपनीचे. त्या शिक्क्यावरून, त्या नावावरून आपल्याला कळते. तशा प्रकारे आपल्यावर प्रभूचा शिक्का आहे तर आपण प्रभूचे लोक आहेत हे आपल्याला ओळखण्यात येणार. प्रभू ओळखणार हे माझे लोक आहेत. ज्याच्या शिक्काने प्रभू ओळखणार कसं हे माझे लोक आहेत तसं मग आपल्याला शिक्का बसला पाहिजे. शिक्का कसा बसेल आपल्याला पण कळणार नाही. बघा यचकेल म्हणतो मी सुटलो, म्हणजे मला काही झालं नाही. म्हणजे यचकेलवर जेव्हा देवाचं चिन्ह टाकलं, यचकेलला पण माहिती नाही कसं चिन्ह त्याच्या कपालावर आलं, कसं टाकलं त्याला दिसलं पण नाही, समजलं पण नाही. जेव्हा यचकेल वाचला तेव्हा कळलं की मी सुटलो, म्हणजे माझ्यावर देवाचं चिन्ह आहे. आपल्याला पण समजणार नाही की चिन्ह आपल्या कपालावर कसं आहे, आपल्याला दिसणार पण नाही. आपण जेव्हा देवाच्या राज्यात जातील तेव्हा आपल्याला हे कळेल, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. पण याचा अनुभव कसा घेऊ शकतो आपण? परमेश्वरामध्ये स्थिर राहून, परमेश्वराच्या वचनामध्ये चालून, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये जीवन जगून, प्रभूची सेवा करून. असं जर आपण एक काम करत आहोत तर याचा अर्थ प्रभूचा शिक्का, प्रभूचे चिन्ह आपल्या कपालावर आहे आणि आपण प्रभूचे लोक आहोत आणि प्रभू आपल्याला ओळखणार आणि प्रभू आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार. हालेलुया, हालेलुया. वचन पुढे काय सांगते पहा, परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, गणना या पुस्तकामध्ये 6:27 वचनात परमेश्वर पिता म्हणत आहे मोशेवरून यांना की इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित कर. देवपिताने आज्ञा अगोदर पासून देऊन ठेवली होती. परमेश्वर पित्याने अगोदरच म्हटलं होतं की माझं नाव इस्रायल लोकांवर मुद्रित कर. माझ्या नावाची छाप त्यांच्या कपाळावर, त्यांच्या डोक्यावर असू दे, त्यांच्या जीवनावर असू दे. माझ्या नावाची छाप, परमेश्वराच्या नावाची छाप, म्हणजे देवाच्या नावाचा जो शिक्का आहे तो माणसावर अगोदर पासून असावा हे परमेश्वराने अगोदरच सांगून ठेवलं होतं.
नाव माझं मुद्रित कर त्यांच्यावर, माझ्या नावाचा शिक्का मार त्यांच्यावर. देवाच्या नावाचा शिक्का जर आपल्यावर बसलेला आहे तर आपण देवाचे लोक आहोत, आपण परमेश्वराचे लोक आहोत. म्हणून परमेश्वर पित्याने स्वतःचं नाव आपल्याला दिलेले आहे की हा शिक्का आपल्या कपालावर असावं म्हणून. प्रभूने स्वतःच्या नावाचा शिक्का अनुवाद 28 अध्याय 10 वचनात परमेश्वर पिता म्हणतो, मी माझे नाव तुला दिलेले हे जेव्हा पृथ्वीवरील लोक पाहतील, ओळखतील, तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. काय म्हणतो परमेश्वर पिता? मी माझं नाव तुला दिलेले हे पृथ्वीवरील लोक पाहतील, ओळखतील, तेव्हा ते लोक तुला घाबरतील. माझ्या नावाचा शिक्का तुझ्यावर आहे हे लोकांना जेव्हा कळेल तो लोक तुझ्या पुढे थरथर कापतील. बघा, देवाचा शिक्का आपल्या कपालावर असेल तर पृथ्वी आपल्या पुढे थरकाप होईल. या शिक्क्यात किती ताकद आहे बघा, या शिक्क्यामध्ये किती सामर्थ्य आहे बघा. जर देवाच्या नावाचा शिक्का आपल्यावर आहे तर पृथ्वीतले लोक सुद्धा आपल्या पुढे थरथर कापतील. हालेलुया, हालेलुया. हे नाव मात्र आपल्याला देण्यात आले. वचन पुढे काय सांगते पहा, इफिसियन्स पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये 14 ते 15 वचनापर्यंत त्याही ठिकाणी वचन सांगते, या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून विनंती करीतो. कोण काय म्हणतो? कोण म्हणतो की आपल्या सर्वांना या पृथ्वीवरल्या वंशजांना पित्यावरून नाव देण्यात आलेले, पित्यावरून नाव देण्यात आले की आपण पित्याचे लोक आहोत. आपलं जे जीवन आहे ते पित्याला जोडलेलं आहे. म्हणजे आपण पित्याचे वंशज आहोत, पित्याच्या घराण्यातले आहोत किंवा पित्याची मुलं आहोत. आपलं नाव जे आहे हे पित्यावरून देण्यात आलेले आहे. कारण पूर्वी काय होतं, जर आपण जुना करार वाचला तर कळेल, एखाद्या कुटुंबामध्ये म्हणजे पती पत्नीला एक मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव जे आहे ते त्याच्या बापाच्या नावावरून देण्यात यायचं. एकतर त्याच्या बापाचं जे नाव आहे तेच नाव त्या मुलाला द्यायचं, किंवा त्या बापाच्या नावाला मिळेल असं नाव म्हणजे जोडेल असं नाव त्या मुलाला द्यायचं. बापाच्या नावावरून नाव मुलाला देण्यात यायचं किंवा बापाच्या नावाला जे नाव जोडेल तेच नाव त्या मुलाला द्यायचं की हा याचा मुलगा आहे म्हणून, हा याचा वंशज आहे म्हणून ते नाव बापाच्या नावावरून देण्यात यायचं. जुना करार वाचलं तर आपल्याला त्यावरून बरेच अनुभव आपल्याला मिळतील. तर वचन या ठिकाणी सांगते आपल्याला सुद्धा नाव पित्यावरून देण्यात आले, पित्याच्या नावाला जोडून, कारण आपण पित्याचे वंशज आहोत, आपण पित्याची मुलं. आपला बाप आहे स्वर्गातील पिता, प्रभू येशू पिता, त्याच्या नावावर आपलं नाव देण्यात आले. मग आता आपलं नाव जे आहे, आपल्या नावाच्या मागे प्रभू येशूचं नाव आहे आणि प्रभूच्या मागे आडनाव जे आपलं आहे ते पित्याचं नाव आहे, परमेश्वर पित्याचं नाव. म्हणजे जसं की आपलं जे काही नाव आहे, आता आपण जे नाव घेत आहोत त्या नावाच्या मागे प्रभू येशूचं नाव आणि मग त्याच्यानंतर नाव आहे आपल्या स्वर्गीय पित्याचं नाव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं की उदाहरणार्थ मार्याचं नाव घेते तर मारिया येशू यहोवा असं नाव आहे, कारण पित्यावरून येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला हे नाव मिळालेलं आहे आणि पित्याच्या द्वारे प्रभू येशू कडून आपल्याला हे नाव मिळाले. याचा अर्थ आपण पित्याचे वंशज आहोत किंवा पित्याच्या घराण्यातले आणि कुटुंबातले. म्हणजे नाव कोणाचं आपल्याला मिळालेले? स्वर्गातील पित्याचं, प्रभू येशूचं नाव आपल्याला मिळालेलं आहे. हा शिक्का आपल्या कपालावर बसलेला आहे. जसं की बघा, मुलांना त्याचं नाव त्यांच्या बापावर जोडलं जाते. लग्न झालेल्या स्त्रीला तिच्या नवऱ्यावर तिचं नाव जोडलं जाते. हा शिक्का तिच्यावर बसतो नवऱ्याच्या नावाचा लग्नानंतर. पण मात्र मुलं जे असतात त्याच्यावर बापाच्या नावाचा शिक्का बसतो. तसंच आपल्या नावावर, आपल्या जीवनावर पित्याच्या नावाचा, प्रभू येशूच्या नावाचा शिक्का बसलेला आहे. हालेलुया. याचा अर्थ आपण पित्याचे लोक, प्रभू येशूचे लोक आहोत म्हणून. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, दानिएल या पुस्तकामध्ये 9 अध्याय 19 वचनात दानिएल प्रार्थना करतो की परमेश्वर पिता, तुझ्या या लोकांना तुझं नाव देण्यात आलेलं आहे.
माझी विनंती आहे आणि तुझ्या लोकांना क्षमा कर. दानिएल प्रार्थना करत आहे. दानिएल म्हणत आहे, प्रभू तुझ्या लोकांना तुझे नाव देण्यात आलेले. म्हणजे आता आपल्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? परमेश्वर पित्याचे नाव. देव पित्याचे नाव आपल्याला देण्यात आलेले, आपल्याला मिळालेले आहे परमेश्वर पित्याचं नाव. या पित्याच्या नावाचा शिक्का आपल्या कपालावर आहे. पुढे वचने काय सांगते पहा की देवाचं नाव आपल्या कपालावर कसं आहे? प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 3 अध्याय 12 वचनामध्ये प्रभू येशू काय म्हणतो पहा, जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तिथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवी यरुशलेम आणि माझ्या देवाची नगरीचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. प्रभू काय म्हणतो, जो या जगावर विजय मिळवतो, पापाला तुडवितो, स्वर्गीय राज्यात प्रवेश करतो, त्याच्यावर माझ्या पित्याचं नाव, नवी यरुशलेमचे नाव, माझे नाव मी त्याच्यावर लिहीन. माझ्या नावाचा शिक्का त्याच्या कपालावर बसला जाईल. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाचा शिक्का आपल्या कपालावर बसणार. मग आपण प्रभूचे लोक बनले जाणार, आपण स्वर्गीय लोक बनले जाणार, आपण परमेश्वराचे लोक बनले जाणार. जेव्हा आपण परमेश्वराचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, त्याची सेवा करणार, त्याच्या आज्ञेमध्ये चालणार आणि पापापासून दूर राहणार, त्या प्रभूचा शिक्का आपल्यावर बसणार. 2 इतिहासमध्ये 7 अध्याय 14 वचनात परमेश्वर पिता शल्मोनास म्हणत आहे. त्या ठिकाणी शल्मोन राजा प्रार्थना करत आहे आणि वचन सांगते की मात्र शल्मोन राजा म्हणतो, ज्या या लोकास प्रभू तुझ्या नावावरून नाव देण्यात आलेले ते तुझी लोक जेव्हा या मंदिरात प्रार्थना करतील तेव्हा या प्रार्थनेकडे प्रभू तुझे डोळे उघडे असू दे आणि तुझे कान लागलेले असू दे आणि तुझे मनही लागलेले असू दे. प्रभूने म्हटलं, या मंदिराला मी माझे नाम दिलेले, या लोकांना मी माझे नाम दिलेले, तर या ठिकाणी माझे डोळे लागलेले असतील, माझं मन लागलेलं असणार आणि माझे कान पण लागलेले असणार, कारण मी माझं नाव दिले माझ्या लोकांना आणि माझ्या मंदिराला. प्रभूचं नाव आपल्याला देण्यात आलेलं आहे. मग आपण जेव्हा प्रार्थना करणार, या प्रार्थनेकडे प्रभूचे डोळे, कान आणि मन सतत लागलेलं असणार, तर आपल्या कपालावर परमेश्वर पित्याच्या नावाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा शिक्का मारण्यात आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल आपल्याला काय सांगते पहा, आपण कशा प्रकारे नावाच्या द्वारे मुद्रांकित झालेले आहोत. तर वचन सांगते की मात्र इफिसकरास पत्रामध्ये 4 अध्याय 30 देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडने भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. शिक्का बसलाय आत्म्याच्या द्वारे आपल्या कपालावर. बायबल सांगते पवित्र आत्म्याला तुम्ही दुःखी खिन्न करू नका, कारण या आत्म्याच्या द्वारे आपल्या कपालावर पित्याच्या नावाचा, प्रभू येशूच्या नावाचा शिक्का बसलेला आहे. मुद्रांकित झालेले आहोत आपण, शिक्का बसलाय. म्हणून वचन सांगते आपल्या कपालावर शिक्का बसलेले, आपली ओळख झालेले, तर वचन सांगते आता तुम्ही पाप करू नका, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. शिक्का बसला गेलाय आपल्या कपालावर शेवटच्या दिवसासाठी. म्हणजे काय, ज्या दिवशी प्रभू येशू येणार त्या दिवशी प्रभू आपल्याला ओळखणार आपल्या डोक्यावर असलेल्या, कपालावर असलेल्या त्या शिक्क्याद्वारे. हा हे स्वर्गीय लोक आहे. प्रभू त्याला उचलणार, कारण प्रभूचे दूत 4 दिशेला फिरणार आणि दूत कशाने ओळखणार, ज्या व्यक्तीच्या कपालावर देवाचा शिक्का असणार. आत्म्याच्या द्वारे ज्या व्यक्तीच्या कपालावर पित्याच्या नावाचा, प्रभू येशूच्या नावाचा शिक्का आहे, त्याला देवदूत ओळखणार आणि त्याला स्वर्गात नेणार. पण ज्या व्यक्तीच्या डोक्यावर, कपालावर देवाचा शिक्का नाही, देवदूत त्याला वरती स्वर्गात घेऊन जाणार नाही, ते गंध अग्नीच्या सरोवरात पडणार. म्हणून वचन सांगते शेवटच्या दिवसासाठी तुम्ही आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहेत. तुमच्यावर शिक्का बसलेले आहे त्या दिवसासाठी. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी चिन्ह तुमच्या डोक्यावर असणार, तरच हे चिन्ह दिसेल, तरच तुम्हाला वरती उचलण्यात येणार. इफिसकरास पत्रामध्ये पुढे वचन काय सांगते पहा, 1 अध्याय 13 ते 14 वचनात
तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हाला त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वैकीय जनाच्या खंडणी भरून मिळालेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विस्तार आहे. बायबल काय सांगते पहा, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या प्रत्येकावर शिक्का मारण्यात आलेले आणि हा आत्मा आपल्याला विस्तार म्हणजे अगोदरच देऊन ठेवलेले, अगाऊच देऊन ठेवलेले. अगोदर ज्या आत्म्याच्या द्वारे आपली ओळख पटली जाणार की आपण देवाचे लोक आहोत म्हणून आत्मा देवाने अगोदरच आपल्याला देऊन ठेवलंय. वचन संधी करंदीकरा दुसरे पत्र 5 अध्याय 5 वचना, करंदीकरा दुसरे पत्र 1 अध्याय 22 वचना. हा आत्मा देवाने अगोदरच आपल्याला देऊन ठेवलेला आहे आणि आत्मा विसर म्हणून देऊन आपल्याला मुद्रांकित केलेले आहे. काय सांगते वचन? करंदीकरा दुसरे पत्र 1:22, त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसर म्हणून दिलेला आहे, अगाऊच देऊन ठेवलेला आहे आमची ओळख म्हणून की आम्ही स्वर्गीय लोक आहोत. आपल्याला मुद्रांकित केलेले आहे, आपण मुद्रित झालेले आहोत, आपला शिक्का बसलेला आहे की आपण स्वर्गीय लोक आहोत म्हणून. आपण देवाचे लोक आणि आत्म्याच्या द्वारे ओळख पटली जाणार. देवाने आत्मा अगोदरच आपल्याला देऊन ठेवलाय. योहान 14:16 हा कैवारी आत्मा जो सदा सर्व काळ आपल्या बरोबर राहणार, जो प्रभूने आपल्याकडे पाठवलेला आहे, त्या आत्म्याच्या द्वारे आपण मुद्रित झालेले आहोत. आपला शिक्का बसलेला आहे पित्याचा आणि प्रभू येशूच्या नावाचा. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आपण स्वर्गीय लोक आहोत, त्यामुळे आपण देवाचे लोक आहोत, आपण परमेश्वराचे लोक आहोत आणि हा शिक्का आपल्यावर बसलेला आहे. पुढे वचन सांगते योहान 6:27 वचना, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याचा शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. बायबल सांगते पित्याने प्रभू येशूवर शिक्का मारून प्रभूलाच आपल्याला देऊन टाकलेले आहे, प्रभूला आपल्याला दिलेले आहे की प्रभूद्वारे आपण सर्व गोष्टी अगदी स्वर्ग सुद्धा प्राप्त करावा. ख्रिस्तावर शिक्का आणि ख्रिस्ताचा शिक्का आपल्या कपालावर. जसं की रेशनिंग कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा इतर जी कार्ड आहे त्या कार्डवर सरकारचा शिक्का आहे. त्या कार्डद्वारे जसं की बघा आता समोर रेशनिंग कार्ड आहे, रेशनिंग कार्ड जे आपल्याला मिळालेले आहे त्या कार्डद्वारे आपल्याला रेशनिंग मधून कमी किमतीत सामान मिळणार. रेशनिंग कार्ड नसेल तर कमी किमतीत ते सामान मिळणार. किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड हे काही कार्ड आहे, याद्वारे पुरावा आहे की आपण एक भारतीय नागरिक आहोत. काही वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला हे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा लाईट बिलचं झेरॉक्स वगैरे द्यावं लागते, दाखवावं लागते. तर जसं की पासपोर्टद्वारे, विजेच्या द्वारे आपण या देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो. या कार्डद्वारे ही सरकारी मान्यता आहे म्हणून, एक परवानगी मिळालेली आहे म्हणून. तसंच आहे पित्याने प्रभूवर शिक्का मारलेला आहे आणि प्रभूला आपल्याला दिलेलं आहे की प्रभूद्वारे या पृथ्वीत आपण सर्व प्राप्त करावे आणि प्रभूद्वारे डायरेक्ट पृथ्वीतून स्वर्गात जावे. हालेलुया. म्हणून प्रभूवर पित्याने शिक्का मारले, प्रभूचा शिक्का आपल्या कपाळावर बसलेला आहे आणि प्रभूद्वारेच आपण सर्व प्राप्त करणार. म्हणून आपल्यावर पित्याच्या नावाचा, प्रभू येशूच्या नावाचा शिक्का बसावा असं आपल्याला वाटते तर प्रार्थनेमध्ये वाढा, प्रभूच्या वचनात नियमात चाला, पापापासून वाईटापासून दूर राहा, प्रभूची सेवा करा, परमेश्वराच्या राज्यासाठी झटा. ही वेळ आहे प्रभूसाठी काहीतरी करण्याची वेळ. संधी आहे आपल्याकडे, मेल्यावर संधी नाही. मग चला देवा मला थोडं जीवन दे, पृथ्वीवर जातो तुमची सेवा करतो, नाही. आताच वेळ आहे परमेश्वराची सेवा करण्याची, प्रभूमध्ये वाढण्याची. एकदा 666चा आकडा आला तर गंध अग्नीच्या सरोवरात टाकले जाणार, पश्चाताप करण्याची वेळ मिळणार नाही. तर आताच ही वेळ आहे परमेश्वरासाठी झटण्याची, ज्याद्वारे आपल्याला शिक्का बसणार पित्याच्या नावाचा, प्रभू येशूच्या नावाचा आणि मग आपण स्वर्गीय लोक बनणार आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.